दोन संघांदरम्यान आघाडीची जोडी बलवंत आणि त्याच्या सोबतीला सिनियर आकाश मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे। तर बॉलिंग मार्क वरती बली भोईर हा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला, गॅप मध्ये बॉल मिड विकेटला पहिल्या बाउन्स वरती कव्हर करण्याचा प्रयत्न फसलाय। दमदार सुरुवात बलवंतचा बॅट मधून पहिला चौका। आम्ही विनंती करत आहोत यश मात्रे कृपा करून व्यासपीठावरती या। यश झोटिंग देव घडलंय जय झोटिंग देवरुंग संघाचं मिड विकेटला। इथे मिड ऑफ सॉफ्ट डिसमिसल बलवंत पुढच्याच बॉल वरती बाद होतोय। चोख प्रत्युत्तर दिलंय बली भोईरने। 4-4-1 4 ला पहिला झटका जय झोटिंग देवरुंगला। विरुद्ध सोनारपाडा। सोनारपाडाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं। पहिला सामना विजयी झाले। फार चांगली बॉलिंग खास करून रिद्धेश पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली। डावखुराताचा फिरकीपटू चांगली बॉलिंग धावसंख्येला डिफेंड करत असताना पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये पॉवर प्ले मध्ये धावा आल्यानंतरही एदुडनेला त्या धावा बनवता आल्या नाही। 18 बॉल मध्ये आय थिंक 21 धावांची गरज होती पण त्या धावा बनल्या नाही। मागच्या मॅच मध्ये 32 धावा 4 ओव्हर मध्ये आज बनल्या नाही। खुश इलेव्हन उमरोलीने देखील तो सामना जिंकला होता धावसंख्येला डिफेंड करत असताना। हरेश आलाय, ओहो पडला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने। लेफ्टी साठी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट नेत होता बली, राईटी साठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नेतोय विथ द अँगल आणि बॉल बाहेर निघतोय। विकेट नंतर डॉट आलेला आहे। महेश जेव्हा टॉस साठी आला होता त्याचं एक जे ओपिनियन होतं ते फार व्हायरल झालं होतं। स्विच केलाय, स्विच इट शॉट थर्डला वरतून चालला बॉल डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर चौकार। जगताचा दाता भक्तांचा है देवरुंग ये गावाला। श्याम दळवीला यो झोटिंग देव पा। प्रसिद्ध नाव आहे लक्षा बैलाचे मालक देवरुंगचे आणि त्यांचा देखील एक मोठा शो आपल्याला भेटीला येतोय येत्या नूतन वर्षामध्ये। 2 जानेवारी ते 5 जानेवारी डे नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल। लक्षा 7721 चषक 2025 ही स्पर्धा आपल्या भेटीला येते। जवळपास 32 संघांना समावेश या स्पर्धेमध्ये। 1 लाख रुपये रोख पारितोषिक आहे। प्रथम क्रमांकाचं रेफ्रिजरेटर मालिकावीर साडी हो केलाय, फटका फसलेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल आणि ते आणखी एक विकेट पडेल। बली भोईरने जाता जाता आणखी एक विकेट मिळवून दिली। पहिल्या षटकाचा खेळ संपला। हरेश बाद होईल 10 for 2 10 ला 2 जय झोटिंग देवरुंग। थोडं फास्ट खेळा। दोन्ही संघांना सूचना यासाठी आहेत की यानंतर द्वितीय फेरीमधील एक मॅच, 4th क्वार्टर फायनल, 2nd सेमी फायनल अँड देन मेगा फायनल। मलंगडातील एक ताकदवान संघ आहे काकडवाल। गेल्या काही वर्षांमध्ये ती दहशत त्यांनी टिकून ठेवलेली आहे। राऊंड ऑफ ऍक्शनचे गोलंदाज प्रसिद्ध असलेला हा काकडवाल संघ आहे। पहिल्या षटकामध्ये आपण बलीला बघितलं पण राऊंड ऑफ ऍक्शन आपण महेशला बघितलेलं आहे, कदम साळवीला बघितलेलं आपण।
अक्षय पावशे हा देखील गोलंदाज आपल्याला या संघामधून पाहायला मिळतो. मात्र दुसऱ्या बाजूला फक्त भिवंडी पडगा विभागासाठी मर्यादित राहिले नाही. रायगडाचं क्रिकेट जे खेळतात नेहमीच ते पुढे बदलापूरमध्ये खेळतात. शहापूर असेल, मुरबाड, कल्याण, डोंबिवली अशा सर्वच विभागामध्ये खेळत आलेला हा जय झोटिंग देवरुंग संघ आहे. नेहमीच अंडररेटेड राहिलाय, फार नामवंत संघ आहे. मात्र या संघामध्ये बरेचसे मॅच विनर खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. असाही खेळाडू नाही की जो फार हायलाइट आहे, मात्र हे सर्व खेळाडू आहेत. टीम वर्क नेहमीच या संघाने करून दाखवलेलं आहे आणि या दोन्ही संघांमध्ये आपण असेच खेळाडू पाहतोय. एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ आहेत. काकडवाल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जय झोटिंग देवरुंग. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा 10, विकेट पडलेले असताना 2. कॅप्टन आलाय महेश मडवी. लॉंग ऑन डीप आहे, वेळ जास्त चाललाय प्लीज. जवळपास 7 मिनिटं गेलेली आहेत आता. पहिलं षटक संपन्न होत आहे, पण दुसऱ्या षटकाची सुरुवात होता होता 8वं मिनिट लागलंय या डावाचं. लॉंग ऑन डीप ठेवलाय, डीप स्क्वेअर लेग. पॉवर प्लेचं दुसरं षटक लॉंग ऑफ बाहेर आहे. लॉफ केलाय, टॉप एज, मिस टाइम. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मिड ऑफला टिपलाय झेल. सिनियर आकाश होतोय शून्यावरती बाद. 10-3 जय झोटिंग देवरुंग. सर्वात महत्वपूर्ण फलंदाज होता सिनियर आकाश, कारण बलवंतच्या विकेट नंतर, हरेशच्या विकेट नंतर त्याचं मैदानाच्या आतमध्ये राहणं, खेळणं फार गरजेचं होतं. वेळ जास्त चालला प्लीज. फलंदाजाने विनंती आहे, त्याचं कारण की अंपायर देखील आम्हाला सूचना करतात, मॅनेजमेंट टीम देखील आम्हाला सूचना करते, कारण आजचा शेड्यूल 9 मॅचेस आहे. सो आपलं सहकार्य आम्हाला गरजेचं आहे. स्पीड अप घ्या, कम ऑन, हरी अप. 10-3 10ला 3 विकेट पडतात. टॉप ऑर्डर मधले तिन्ही फलंदाज. इन ॲट नंबर 1 बलवंत, इन ॲट नंबर 2 सिनियर आकाश, इन ॲट नंबर 3 हरेश पॅव्हलियन मध्ये. ऋतिकच्या सोबतीला येतोय मैदानाच्या आतमध्ये प्रणय गोडे. महेशने सुरुवात चांगली केली आहे. राईट आर्म राऊंड विकेट. ओहो, कुठल्या स्पॉट वरती पडला, हलका राईज झाला बॉल, फार लांब पाहायला मिळाला. बॅकफुटला आला होता, मागेच सरकला होता. ऑफस्टम्पला अगोदर गाठ घेतला, पण लेग स्टम्पला आला होता फलंदाज प्रणय. बॉल ऑफस्टम्पचा फार बाहेरून विकेट किपर कडे. एज होती यावेळेला फर्स्ट स्लिप मध्ये बॉल. विकेट किपरने चांगला प्रयत्न केला, बाहेरच्या बाजूने जात असताना हाताला लागला बॉल किशोरच्या, पण तो त्याला कॅच करता आला नाही. स्कॉमॉस ऑन 11. 11 धावा धावफलकावरती. दुपारचं हे सत्र आता ऊन प्रखर जाणवत आहे, पण क्रिकेटला पोषक असं वातावरण आहे. तितकंसं सध्याचं टेम्परेचर नाही जे फेब्रुवारी नंतर आपल्याला मार्च, एप्रिल, मे मध्ये पाहायला मिळतं. इट इज व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 12. 12 रन्स, 12-3 मिडल ऑर्डरला खेळायचंय. आज 32 धावा डिफेंड झालेल्या आहेत, पण ते विसरून तुम्हाला 60 जो एव्हरेज स्कोर आहे. बॅटचा फ्लो खांद्याचा मागे. पहिला संघर्षमय षटकार फलंदाज ऋतिक गोडेचा बॅट मधून. रिप्ले मध्ये आपण बघितलं, मागचा प्रिव्हियस बॉल राऊंड द विकेटने आला, स्लॉट मध्ये आला आणि ऋतिक गोडेचा पहिला रॉकेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर लँड. षटकार. धावा धावफलकावरती आपण पाहतोय ते 18. या फटक्यांची नितांत गरज आहे. मडवी पुन्हा एकदा राऊंड द विकेटने. ओ, पुन्हा एकदा खेचून मारलाय, गॅप मध्ये बॉल आहे आणि इथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मडवीला दुसरा मारलाय. षटकार. ऋतिक गोडे त्याचा स्वाभाविक खेळ खेळतोय, आक्रमकता त्याची सिद्ध करतोय. काउंटर अटॅक. 2 षटकार.
धावा धावफलकावरती 24 रनवे मध्ये थोडासा अडथळा झाल्यानंतर पुन्हा बॉलिंग मार्क वरती चाललाय महेश. समोर खेळला लो फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला थ्रो केला, स्ट्रायकिंग एंडला पॅकिंगला फिल्डर आहे, कव्हर केलाय त्याने बॉल. मी ते एक धाव, षटक संपन्न, 2 विकेट पडले, 3 धावा धावफलकावरती. जय झोटिंग देवरुंग संघाच्या 25 धावा पॉवर प्ले एंड. सन्माननीय सुभाषदादा म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. चिंचपाड्याच्या दादांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. मी सन्माननीय सुभाषजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. सुभाषजी म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती या अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो यश म्हात्रे यांचा शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे केला जाणार आहे. सन्माननीय सुभाषजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातो. आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. साहेबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. शशीदादा तरे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दादांना देखील मी विनंती करेन की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. शशीदादा तरे दादांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. आज त्यांची देखील उपस्थिती आपल्याला आई गावदेवी चषक 2024 मध्ये पाहायला मिळत आहे. शशीदादा तरे दादांचा शुभ सन्मान आता इथे केला जातो. आज त्यांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच सन्माननीय सुनील दादा म्हात्रे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. सुनील दादा म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपलं स्वागत सन्मान इथे स्वीकारायचं आहे. कारण भारताची जी परंपरा आहे अतिथी देव भव, प्रत्येकी अतिथीमध्ये आपण देवाला पाहतो ना, अतिथीचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि त्या कर्तव्याचं पालन 22 एकर कोळा ग्रुप इथे करतोय. आज भरपूर साऱ्या प्रमुख अतिथींची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. म्हात्रे साहेबांचा सन्मान इथे केला जातो. आज त्यांची देखील महत्वपूर्ण उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित तसेच मांगरूळ स्पर्धेला भेट देण्याकरिता शुभम दादा भोईर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण इथे करूया. शुभम दादा भोईर दादांना मी विनंती करतो आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दादांचं शुभ सन्मान इथे केलं जाईल. आज दादांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये स्पेशली मांगरूळ या स्पर्धेला भेट देण्याकरिता दादा उपस्थित झालेले आहेत आणि दादांचा सन्मान इथे केला जातो. तसेच करणदादा पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मांगरूळचेच आहेत. दादांचं देखील आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. मी दादांना देखील विनंती करतो आपण देखील यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. करणदादा पाटील दादांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. आज त्यांची देखील शुभ उपस्थिती आपल्याला या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळत आहे. शुभ सन्मान करणदादा पाटील यांचा केला जातो. 31 धावा झाल्यात.
3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सर्व आमच्या प्रमुख अतिथींचं त्याचप्रमाणे क्रिकेट प्रेमींचं 22 एकर कोळा ग्रुप आयोजित चिंचपाडा तसेच शंकरदादा भोईर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण इथे करूया. शंकरदादा भोईर दादांना मी विनंती करतो आपण देखील यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान इथे करूया. शंकरदादा भोईर दादांचा देखील शुभ सन्मान इथे केलं जातं. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल 22 एकर कोळा ग्रुप आयोजित आई गावदेवी चषक 2024 मध्ये. आणि जाऊया आता चालू सामन्याच्या दिशेने ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. षटक संपन्न झालेले 3 आणि धावा धावफलकावरती आहेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. महत्वपूर्ण बाब की ऋतिक घोडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्याचा बॅटमधून आतापर्यंत पहिल्या 7 बॉल मध्ये धावा आलेल्या त्या 19 आणि त्याच्या सोबतीला ओमकार घोडे आपण पाहतोय. चौथ्या षटकाची सुरुवात होईल. 17 मिनिटं घेतलेली आहेत. प्लीज 3 मिनिटं फक्त शिल्लक आहेत या चौथ्या षटकासाठी. अक्षय लॉफ केलाय बॅक लिपने बॉल लॉग ऑनला. महेशचा चांगला प्रयत्न. काय फिल्डिंग पा 5 धावा सेव्ह केलेल्या आहेत. गुड फिल्डिंग. पाहूयात आपण पुन्हा एक ऍक्शन रिप्ले मध्ये. इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले. लॉंग ऑनला बॉल महेश त्या ठिकाणी उभा होता. वेल जज. सीमारेषेच्या आत होता अगोदरची उडी. त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये डाव्या हाताने त्याने आतमध्ये ढकलून दिलं. कॅच पकडली असती पण बॉडीचा बॅलन्स गेला त्यामुळे त्याने बॉलला आतमध्ये ढकलून दिलं. गुड फिल्डिंग महेश. धावा मिळत आहेत 1-32 स्कोर सध्या. राईट झाला बॉल. राऊंड द विकेटने आल्यानंतर राऊंडम ऍक्शन नाही, खास करून ओव्हर द विकेटने येतात बॉलर. पण राऊंडम ऍक्शन जर तुमची असेल तर तितकासा बाउन्स मिळत नाही. पण गोलंदाजाने तो इथे बाउन्सरही टाकलेला आहे. अक्षय पावशेल आपण पाहतोय या षटकामध्ये. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. राईज झाला बॉल. आणखी एक. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये आणि बॉल राईज झालेला, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. तुम्हाला मेरिट वरती खेळावं लागेल. जरूर आपण पाहतो की लिमिटेड ओव्हर मध्ये फटके तुम्हाला बनवायचे असतात. पण आपण जर बघितलं तर इथे ऑफस्टंपचा फार बाहेर असलेला बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न मध्ये. सेकंड डॉट समोर. लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी सीमा पार. मोठा षटकार. पंचाला यो झोटिंग देव पावला. जय झोटिंग देव हे ग्रामदैवत आहे देवरुंग गावाचं आणि त्यांच्याच नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जे गाणं आपण ऐकलं लक्षा बैलाचे मालक आदरणीय उद्योगपती श्यामजी दळवी साहेब. लो फुल टॉस अटेम्प्ट केला. लॉंग ऑनला महेश पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. पहिल्या बाउन्स वरती तो कव्हर करेल तोपर्यंत धावा मिळतात. त्या 2 अनराम थ्रो केलाय त्याने. धावा आपण पाहतोय त्या सध्या 40 धावा झालेल्या आहेत. येस अंपायर वेस्ट ड्राईव्ह साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. आपण जाऊयात कंट्रोल रूम मध्ये. थर्ड अंपायर
साइड अँगलने इथे पाहण्यात येतोय पुन्हा एकदा. प्रिव्हियस बॉल कुठे फलंदाजाने ओमकारने अटेम्प्ट केलेला आहे. रेस्ट आहे जर कमरेचा वरती असेल तर तो असेल नो बॉल, खाली असला तर फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. सर्व टेक्नॉलॉजी आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांमध्ये स्ट्रीमिंग सुरू आहे टेनिस बॉल क्रिकेटचे आणि त्यामुळे आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. प्रत्येक डावामध्ये रिव्ह्यू आहे संघाकडे. तो आता बॅटिंग टीमने घेतलेला आहे. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. So third umpire's decision, review unsuccessful. It is fair delivery. धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या सध्या 42 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या षटकातील. पाटी 40 झालेले आहेत, माफ करा, शेवटचा एक बॉल बाकी आहे. 40 धावा धावफलकावरती. ओमकार स्ट्रायकिंग एंडला आहे षटकातील. व्हॉट हॅपन, काय घडलं अंपायर? चला मॅच थांबवू नका प्लीज. कळकळीची विनंती तुम्हाला. अंतिम दिवस आहे, 9 मॅचचा शेड्यूल आहे प्लीज. खोलात होता एज आहे. सिली पॉइंटला बॉल. किशोर धावतात बॉल वरती. शेवटचा डॉट. षटक संपन्न 4 धावा 10चा करंट रन रेटने आपल्याला पाहायला मिळतात 40. विकेट पडलेले 4. बॅटिंग करत असताना जय झोटिंग देवरुंग. कमॉन जास्त वेळ घेऊ नका. एक छोटासा ब्रेक घेऊ आपण डीजे वाला आणि पुन्हा देऊया 5व्या षटकामध्ये पहिल्या इनिंगच्या 22 एकर गोला ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी विश्वचषक 2024. सर्वेश इरादे रोज बनते रोज बिघडते, शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. श्रद्धा असावी लागते, कारण आपल्या प्रयत्नानंतर जरी आपल्याला यश मिळत नसेल तेव्हा आपल्याला गरज असते ती ईश शक्तीची. आपल्या आराध्याकडे आपण ती प्रार्थना करतो. बऱ्याचशा मान्यवरांची उपस्थिती आपण मंचावरती बघितली. त्या सर्व मान्यवरांच्या आपल्या उपस्थितीबद्दल 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा यांच्या वतीनं मनापासून आभार. प्लीज लवकरात लवकर इनिंग कंप्लीट करा. शेवटचं षटक आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलेला आहे रोशन भोईर. अष्टपैलू आहेत रोशन, मात्र समोर आपण पाहतोय ऋतिक गोडे. ऑफस्टंपचा बाहेर निघत होता चेंडू. या वेळेला आपण पाहतोय तो डॉट बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ होता. यावेळेला पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नाराज आहे थोडासा फलंदाज या डिसिजन वरती अंपायरचा, पण अंपायर स्पष्टपणे क्लिअर आहेत. ओव्हर द विकेट आहे रोशन. समोर आलेला लॉफ केलाय. लॉंग ऑन द फिल्डर महेश. प्रयत्न चांगला, पण थेट पॅव्हलियन मध्ये येतोय ऋतिक गोडेचा आणखी एक रॉकेट षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय ती 46. या फटक्यांची नितांत गरज आहे. टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर 4थ्या क्रमांकावरती ऋतिक आला आणि त्याचा बॅट मधून 3 षटकारे आलेले आहेत. धावा धावफलकावरती 46, ज्यामधल्या ऋतिकच्या बॅट मधून
20 धावा आलेल्या 7 बॉल मध्ये, तर 14 वरती ओमकार गोडे देखील खेळतोय. चांगली पार्टनरशिप 5व्या विकेट साठी या दोन्ही फलंदाजांमध्ये. जय जोटिंग देवरुंगचा धावफलक सध्या 46. राऊंड द विकेटने आता येतोय रोशन. खेचून मारलाय, यावेळेला फटका फसलेला आहे. लॉंग ऑन, मडवी समोर झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. ऋतिक गोडे 5वा झटका जय जोटिंग देवरुंगला. महत्वपूर्ण इनिंग या मॅच मधली आपल्याला पाहायला मिळाली ऋतिक गोडे कडून जय जोटिंग देवरुंग साठी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय ज्युनियर आकाश पाटील. धावा धावफलकावरती 46 बॉल अजूनही शिल्लक आहे. 3 चला अरिअप. RM11 गावदेवी सोनारपणाने या अगोदरचा सामना जिंकलेला आणि वाईल्ड कार्ड ज्यांना ज्यांना एंट्री मिळते ते संघ फार चमकदार कामगिरी त्या स्पर्धेमध्ये करत असताना मी तरी बघितलेले आहेत. आणि पहिला सामना तसा जिंकला हेदूडने संघाला परास्त करत असताना. हार्ड लेंथ हुक केलाय, डीप स्क्वेअर लेग ऍक्शन मध्ये फिल्डर शेवटच्या क्षणाला जजमेंट त्याचं चुकलं होतं. एका हाताने चेंडूला आतमध्ये ढकललंय. थ्रो करेल, धावा 2 पूर्ण. थर्डचा कॉल, थ्रो खराब, धावा मिळतात 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पॅव्हलियन मधून आता टाळ्या येत आहेत, त्याचं कारण धावा बनतायत. आता रेस लागलीये पण पुन्हा थांबतील. 3 धावा. स्कोर ऑन 49. 49 बॉल आता उरलेले आहेत, अजूनही 2. फायटिंग टोटल कडे वाटचाल करतोय जय जोटिंग देवरुंग संघ. पण एक महत्वपूर्ण बाब की ललेश सारखा गोलंदाज आज त्यांचा फ्रंट लाईन बॉलर अनुपस्थित आहे. ऑनलाईन तो देखील मॅचचा आनंद घेत असेल. ललेशचे आम्ही स्वागत करू. ती इंजुरी झाली त्याला मानकोलीच्या स्पर्धेमध्ये, पाहायला इंजुरी झाली कॅच पकडत असताना. 49. स्टील 2 टू गो. फुल टॉस आला, ऑन साइडला टर्न करण्यात आला. काऊ फेसला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल, थ्रो स्ट्रायकिंग एंडला, गुड थ्रो. आता इथे डायरेक्ट हिट. जाऊयात आपण थर्ड अंपायर कडे. साइड अँगल, कॅम बॅट हवेमध्ये. सो बॅट्समन आउट, फलंदाज बाद. चूक केली फलंदाजाने. जेव्हा क्लोज असता तुम्ही पॉपिंग क्रीजच्या अगोदर बॅट ड्रॅग करणं गरजेचे. ती हवेमध्ये होती आणि त्यामुळे फलंदाज बाद आहे. थर्ड अंपायरचा डिसिजन, बॅट्समन आउट. अभय पाटील येत आहेत 8व्या क्रमांकावरती. षटकातील या डावातील शेवटचा चेंडू आहे आणि अभय फिनिशिंग टच देण्यासाठी आलेला आहे. पाहूयात काय घडणार आहे. रोशन शेवटचा चेंडू, सुरुवात थोडीशी खराब झाली होती. षटकार आला होता, ट्रिपल आपण बघितली, रनआउटची विकेट आपण बघितलेली आहे, डॉट बॉल आपण बघितलेला आहे, विकेट आपण बघितलेली आहे. आता एक शेवटचा बॉल. लेफ्टी अभय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. वाऱ्याचा वेग त्याच्या फटक्या सोबत असेल, कारण वारा त्याच बाजूला प्रचंड वेगाने वाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जी धूळ उधळते ती तुम्हाला सांगून देईल. फुल टॉस. या वेळेला मात्र आपण पाहूयात फ्लाय स्लिपला बॉल होता. ऑन ग्राउंड अंपायरचा रिव्ह्यू आहे. जाऊयात आपण थर्ड अंपायर कडे. आता काय घडलं एक्झॅक्ट. शेवटचा बॉल होता, कुठे अटेम्प्ट करण्यात आलेला आहे. तिसरे पंच मनोज पवार सर आपल्याला सांगतील की अभयने आता हा फटका कुठे अटेम्प्ट केलाय. हा साइड अँगल कॅमने तुम्ही पाहता, प्रेक्षकांनी पाहायला मिळतोय. सो इट इज नो बॉल. धावा 2 एक्स्ट्रा मिळतात. स्कोर ऑन 52. फ्री टॉन. 2 धावा या बॉल वरती. 52 धावा धावफलकावरती. फिनिशिंग टच द्यायचा होता, अभयला नो आलाय. आता ज्युनियर आकाश कडे स्ट्राइक आहे. पाहूयात शेवटचा बॉल. फ्री टॉन. ज्युनियर आकाश.
डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. चला वेळ जास्त चाललाय प्लीज. यस अंपायर. घड्याळ तुमच्याकडे देखील आहे. काटे थांबत नाही तुमची. मॅच थांबवू नका प्लीज. खेचून मारलाय. पार्लर स्ट्रोक आहे फ्लॅट. षटकार. शेवटच्या एक बॉल वरती 8 धावा आल्या. जी गरज होती जय झोटिंग देवरुंगला. थोडस पॅव्हलियन खुश असेल आता. शेवट गोड झाला. अंत भला तो सब भला. 58 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 59 धावांचं लक्ष ठेवलंय गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल समोर. म्हणजे कुठेही जाऊ नका. मी मात्र जातोय लंच ब्रेकला. या सेकंड इनिंग मध्ये काय होते पाहूयात आपण. आणि जशी या मॅचच्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल या ऐकूयात आपण पुन्हा एकदा नेरळचा आवाज. पहिल्या दिवसापासून या कल्याण नगरीमध्ये दुमदुमतोय. ऐकूयात आपण प्रियेशी बाबरे यांना. थँक्यू. हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू सो मच करणजी काळन सर. थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. तुम्ही मॅचचा आनंद घेताय. तुम्ही स्पर्धे एन्जॉय करत आहात. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक. चला फलंदाज जाऊ द्यात लगेच मैदानाच्या आतमध्ये. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. चला फलंदाज आपण कृपया करून मैदानाच्या आतमध्ये. मनपूर्वक आपण विशेष कौतुक करू. चौथ्या पर्वाला यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला खास करून 22 एकर कोळा ग्रुप या संपूर्ण ग्रुपची विशेष मेहनत. जरी 4 दिवस तुमच्या समोर असतील परंतु या 4 दिवसांना यशस्वी करण्यामागे मागील 4 महिन्यांची मेहनत राहिलेले. मागील 1 महिन्यापासून दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून या स्पर्धेला यशस्वी वाटचाल केलेल्या 22 एकर कोळा ग्रुपच्या सर्व सदस्यांचं विशेष कौतुक आपण करूयात. यश मात्रे, नितीन बबन मात्रे, त्याचबरोबर महेंद्रजी बोडके साहेब, नितीन नामदेव मात्रे साहेब, ज्ञानेश्वरजी मात्रे, हर्ष मात्रे, राज मात्रे, सोहन मात्रे, अमित मात्रे या सर्वांचं विशेष कौतुक आपण करूया. ज्याप्रमाणे मेहनत त्यांनी संपूर्ण 4 दिवसांसाठी घेतलेले. कारण सहजासहजी स्पर्धा यशस्वी होत नसते. त्यामागे भरपूर जणांची अफाट मेहनत असते. जरी ते पडद्या मागे असतील परंतु जरी 4 दिवस तुमच्या समोर असतील परंतु या 4 दिवसांना यशस्वी करण्यासाठी जवळपास 4 महिन्यांची मेहनत राहिलेली आहे. संघांना एकत्रित करणं, एकंदरीत 32 संघांचा सहभाग, त्या संघांना ऑन टाइम आणणं, 32 संघांचे एकत्रित लॉट्स करणं, या सर्व गोष्टी एकत्रित आणण्यासाठी लागते ती तुफान मेहनत. आणि 22 एकर कोळा ग्रुप यासाठी तर ओळखला जातो. चिंचपाडा गावामधील आपण एक संघ खेळताना पाहायला मिळाला, साहिल 11 चिंचपाडा. त्याचबरोबर बाजी बैल या नावाने सुप्रसिद्ध असलेला
हा चिंचपाडा गाव, त्याच चिंचपाडा नगरीमध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करत असताना. चला आता अतिरिक्त टाइम न घेता मॅचला स्टार्ट करा. मॅच तुम्ही पाहतायत गावदेवी काकडवाल बनाम जय जोटिंग देवरुंग. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. गावदेवी काकडवाल टीमनं बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं होतं देवरुंग टीमला आणि तेच आमंत्रण स्वीकारून 58 धावा बनवल्या 5 षटकांमध्ये. आता चेस करायच्या धावा 59. बरोबर 2:17 पहिला चेंडू पडत आहे. आकाश पाटील पहिलाच बॉल लॉंग ऑनला फिल्डर ठेवण्यात आलेला. सिस्टमॅटिक प्लॅनिंग न उतरलेला. इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये या प्लॅनिंगची अपेक्षा सर्व संघातील सर्व खेळाडू नक्की करत असतात. लॉंगॉनला बॉल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 वरती. टार्गेट मोठं 59 या धावसंख्येचं. आतिश पाटील आमच्या सोबतीनं मागील 4 दिवसांमध्ये अतिशय सुंदर असं स्कोरिंग त्यांच्या वतीनं आपण पाहतात. त्यांच्या बोटांमधली जादू स्कोअरबोर्ड वरती ते अगदी आपण पाहतात 3 ते 4 कलर मध्ये सजवलेत. बोटांमध्ये भरपूर जादू आहे अतिशय. त्याचबरोबर आमची ग्रामीण टेनिस क्रिकेट या वेबसाईटची टीम युट्यूब या सोशल ऍपच्या द्वारे तुम्ही सामने घर बसले पाहता. त्यांचं सर्व श्रेय एकंदरीत या स्पर्धेला इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न आमची लाईव्ह टेलिकास्ट टीम करत आहे. बॅकफुटला जाऊन टॅप करतात. रिस्की सिंगल डायरेक्ट काम तमाम. महेश पटेल काय जबरदस्त डायरेक्ट हिट लगावली आहे. टॅप केलं होतं बॉलला. हितेश होते, हितेशने लगावला सरळ डायरेक्ट हिट. गीतेश पाटीलनं लगावलाय डायरेक्ट हिट. हा पा ऍक्शन रिप्ले. गीतेश कडे पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल एकच स्तंभ त्याला विजिबल होता आणि काम तमाम केलं या ठिकाणी महेशचा. बॅट्समन आउट. हॅलो 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 चेक हॅलो चेक. त्याचबरोबर आम्ही विनंती करत आहोत सन्माननीय श्रीमान भावेश पावशे साहेबांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. 1 गडी बाद 1 धाव. आकाश तयार. किशोर आले. ताल्याला उडवण्याचा प्रयत्न. कॉट अँड बोल्ड. फलंदाज बॅट 2 इन अ रो. आकाश पाटील आपली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा दबदबा दाखवत असताना दुसरा धक्का. बॅट्समन आउट. थँक्यू. बळवंत दळवी टीम कॅप्टन चांगल्या प्रकारे गाईड करत असताना जय जोटिंग देवरुंग टीमला. परंतु आपल्याला विनंती की आपल्या संघाला एकत्रित येऊन देऊ नका कृपया करून. थँक्यू सो मच. सातत्याने कॅप्टन देखील इशारा पोहोचवतात. 2 विकेट मैदानाच्या बाहेर. आकाश पाटीलला 2 सफलता मिळालेल्या आहेत आणि 4थ्या क्रमांकावरती आता नवीन बॅटर विकी भोईर मैदानाच्या आतमध्ये. काल आपण वाकलन संघाला इन ऍक्शन पाहिलं. वडवली बी टीमला इन ऍक्शन पाहिलं. जयेंद्रजी बोडके साहेबांना पुरस्कृत केलेला तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ थेट सुपर 4 मध्ये. आता वळवत ऑनगोईंग मॅच कडे. काकडवाल बनाम देवरुंग या 2 टीम मध्ये मॅच. हॅट्रिक बॉल आहे आकाश पाटील साठी. ओ पंचांकडे लाऊट. पिलिट्स अँड प्लम समोर सापडला. आल्या माघारी परतावं लागणार विकीला. विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना फलंदाजीतून बाद होतोय. आकाश पाटीलला जवळपास 3 विकेट या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. टीमचं सांघिक यश एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली होती आणि त्यानंतर हे 2 वैयक्तिक इंडिव्हिज्युअल. हा ऍक्शन रिप्ले अगदी समोर होता. मिडल स्टंपला उखळवून लावणारा हा चेंडू होता. फलंदाज बाद. बॅट्समन आपण कृपया करून रेडी राहा प्लीज. हे रिक्वेस्ट आहे आपल्याला कारण वेळ वाचवायचा याकडे लक्ष देतात. 3 विकेट आतापर्यंत या पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतो थोडासा दबावामध्ये गावदेवी काकडवाला संघ सापडलेला आहे.
टार्गेट मोठं चेस जरूर त्यांना करायचं. तब्बल 59 या धावसंख्येचं. तितकंसं पाहता या क्रीडांगणाचा आलेख पाहता तितकसा हा क्रीडांगण मोठा नाहीये, त्या कारणास्तव इथे त्या धावा तेवढ्याशा मोठ्या नाहीयेत. परंतु विकेट गेल्याच्या नंतर या 60 धावा तुम्हाला 80 कधी वाटतील हे सांगू शकत नाहीये. आकाश पाटील ऑफ करतायत. हाडवा पाटने क्रॉस बॅटेड फटका डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑन ला. क्षेत्ररक्षक सेकंडचा कॉल. रिस्की रन. थ्रो थोडासा खराब. आकाश पाटील अपेक्षा करीत होते की बॉलर एंडला थ्रो येईल. सन्माननीय भावेशजी पावशे साहेबांचं नुकताच आगमन होत आहे. त्यांना आमची विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहोत. 59चं टार्गेट. आकाश पाटील बॉलिंग करतोय. शेवटचा अंतिम चेंडू. 3 गडी बाद 3 धावा. वेगवाने चेंडू. ऑफस्टिक चेंडू सरळतेनं मिस करतो. त्या कारणास्तव आकाश पाटील अपील मध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हता. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 3 धावा. धावा पुस्तकावरती लागलेल्या. एकत्रित देऊ नका. टीम कॅप्टन प्लीज. खूप चांगली सोय दिनेश करत असताना आमचे सर्व ऑफिशियलची. तेजस भुईर मॅन फ्रॉम मानेरे 2 वर्षा अगोदर त्याने जे स्वप्न पाहिलं होते की आपली देखील एक स्वतःची वेबसाईट असावी ज्यावरती टेनिस क्रिकेटचे सामने आपण लाईव्ह करू शकतो. आणि अखेर एक औचित्य साधून एक धाडसी प्रयत्न त्याने सुरू केला आणि या विभागानं जबरदस्त पद्धतीची साथ त्यांना दिलेली आहे. प्रत्येकी टुर्नामेंट मध्ये त्यांना संधी मिळत गेली आणि मेहनतीच्या जोरावरती तेजस भोईरनं आपल्या मित्रांच्या सोबतीनं मित्रांच्या खऱ्या अर्थानं कट्टर साथनं तो यशाची उंच शिखर गाठत गेला. आणि आज आपण पाहतायत जवळपास 80K सबस्क्रायबर्स असे कंप्लीट झालेले आहेत. आणि नुकताच आपण पाहतात 100Kचं टार्गेट. एक जे पहिलं स्वप्न असं एक सिल्वर प्ले बटनचं जे स्वप्न असेल एखादं युट्यूबरचं ते कंप्लीट करण्यापासून थोडासा दूर आहे. तर आपण लगेचच जे तमाम प्रेक्षक वर्ग जे घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतात तर त्यांना विनंती आहे सर्व या ग्रामीण टेनिस क्रिकेट टीमची मेहनत जर तुम्हाला आवडत असेल तर त्यांच्यासाठी एक लाईक सबस्क्राईब नक्की करा. वेगाने टाकला बॉल. समोर फक्त पुश करत असताना जेंटल टच. फक्त सिंगल. या बॉलवरती टीमची धावसंख्या 4. 4 गडी बाद 3 गडी बाद 4 धावा धाव पुस्तकावरती आहेत. आतिश पाटील जवळपास 3 वर्ष पासून स्कोरिंग करतायत. जवळपास म्हणजेच आई गावदेवी चषक दुसऱ्या पर्वापासून सुरुवात त्याने केलेली आणि त्यानंतर आपण पाहता जबरदस्त पद्धतीची स्कोरिंग. ओ बॉटम हँडचा चांगला वापर. खालच्या बाजूला लागलाय. पावर इतकी होती बॅटर विशाल मध्ये. पाठवला सीमा पार. षटकार. धावसंख्या आतापर्यंत 10 वरती एक षटकार ठोकलाय विशाल षटकार ठोकलाय. वाढवा पाटणं खेळायचं होतं. शरीराचा वेध घेणारा कदाचित चेंडू असावा. लेग बाईटचा सिग्नल पंचाकडून लगेच देत असताना 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 11 वरती. तेजस भोईर आपण पाहतात एक साइडला लंच करत असताना एक साइडला टेक्निकल ऑपरेटिंग करत असताना या छोटे आघाते छोटे सॅक्रिफाइसेस तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचं यशाचं फळ देत असतात. आणि त्या कारणास्तव अवघ्या 2 वर्षांमध्ये जवळपास 80K सबस्क्रायबर्स कंप्लीट करणारी वेगाने पुढे जाणारी ग्रामीण टेनिस क्रिकेटची वेबसाईट. 11 धावा. लॉफ करण्याचा प्रयत्न. एज पाठीमागे बॉल थोडेसे स्किड झाले होते. शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू सुरुवातीला 1 रन या बॉलवरती मिळेल. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 12 या धावसंख्येवरती. जवळपास इक्वेशन आपण पाहतात 20 चेंडूंमध्ये 47
अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 20 बॉल मध्ये आता 47 धावसंख्येचं इक्वेशन शिल्लक राहत आहे. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एक षटकार वगळता एक इतर अजूनही मोठे फटके आलेले नाहीयेत. स्ट्रायकिंग एंडला विशाल थोडेसे शफल झाले होते. थांबतायत ओमकार. बॉलिंग करत असताना डेड बॉल पंच घोषित करत असताना तिने ऑफिशियलचं विशेष कौतुक, ज्याप्रमाणे त्याने सामने विथआउट कॉन्ट्रोवर्सी जबरदस्त पद्धतीचे सामने त्याने कव्हर करून दिलेले आहेत. ते सहकार्य आयोजकांना देखील हवं होतं ऑफिशियल्स कडून, खास करून. 3 गडी बाद 12. अव्वा बॅटने खेळायचा होता, वेगाने टाकला होता हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फटक्याचं सिलेक्शन कदाचित चांगलं होतं, परंतु थोडेसे लेट खेळले, बॅकफूट वरती आले आणि त्यानंतर पुल करत असताना बॅटन बॉलचा अजिबातच संपर्क झालेला नाहीये. 19 चेंडूंचा ओव्हरऑल खेळ बाकी राहतो. 19 चेंडूंमध्ये 47. गावदेवी काकडवाल नीड्स 41 रन्स फ्रॉम अपकमिंग 19 बॉल्स. लॉफ करतात, कनेक्शन प्रॉपर, टक करून साऊंड आला बॅट मधून आणि बॉल चालला सीमा पार. अंतिम बॉल वरती ठोकलेला विशाल षटकार. टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली ती 18 वरती. 18 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 41 धावेंची आवश्यकता. 18 मध्ये 41. चला एकत्रित येऊ नका, लवकरात लवकर फिल्डिंग लावून मॅच स्टार्ट करा. चला चला प्लीज एकत्रित येऊ नका, सामन्याला लगेचच तुम्ही सुरुवात करा. आणखीन जवळपास 4 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्यात. एक क्वार्टर फायनल. सन्माननीय कुणालजी भोईर आणि कुणालजी पावशे यांचं नुकताच आगमन होत आहे. त्यांनाही आमची विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. यावं दोन्ही मान्यवरांना विनंती, आपलं हार्दिक स्वागत. अमित मात्र नाव सांगायला आल्याच्या नंतर 2 वेळा विचार करावा लागतो. 2 ओव्हर नंतर 18 धावा, 18 चेंडूंमध्ये 41 धाव संख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा ज्याने पहिल्या षटकाने सुरुवात केलेली आहे ते आकाश पाटील. हो लाऊड अपील समोर. यासाठी जर आकाश आलेल्या बॉलिंग साठी 1 मोर ब्रेक थ्रू. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. सांघिक 3 यश आपण पाहतात इंडिव्हिज्युअली आकाश पाटीलला मिळतात. त्यामध्ये एक कॉट अँड बोल्डची विकेट, दुसरी 2 लेग बिफोर द स्टंप्सचं विकेट त्याला मिळाले. काय जबरदस्त पेस वरती भर देत असताना, शोल्डर मधली पॉवर दाखवत असताना. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज, फिल्डिंग तशीच ठेवा. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बल्ली भोईर आलेत. बली भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 गडी बाद 18. आकाश तयार. आडवा बॅटनं खेचून मारला, डीप मध्ये वेगाने चाललाय बॉल. पॉवर होती या फटक्यामध्ये. चौकार. सन्माननीय माजी सरपंच बुर्दुलचे सुनीलजी पाटील साहेबांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांना आमची विनंती की आपल्या मित्र परिवारासह आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. 4 गडी बाद 22 धावा, 16 चेंडूंमध्ये 37. इक्वेशन आता बॅलन्स्ड आहे. लॉफ करतात, प्रॉपर कनेक्ट झालेला आहे. ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. धावा इथून 6 मिळत असताना बली भोईरचा धमाका. षटकार. गावदेवी काकडवाल टीमचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आल्या 2 बॉल मध्ये 10 धावा. जबरदस्त पद्धतीच्या फटकेबाजी. मागचा चेंडू पाहिला तर गुड लेंथ वरती होता, त्याला ऑन साइडला हुक करत असताना पॉवरच्या साह्यानं विद पॉवर खेळत असताना चौकार. आणि आता आपल्या स्ट्रेंथ वरती खेळत असताना ठोकलेला हा षटकार. टीमची धावसंख्या 28.
बॉल बाकी राहतात 15 आणि 15 चेंडूंमध्ये 31 धावसंख्येची गरज. आतापर्यंत 4 विकेट गेलेत. जवळपास जय जोटिंग देवरुंग टीमचा परडा थोडासा जड वाटत होतं, परंतु या दोन मोठ्या फटक्याने, या दोन बाउंड्रीज न पूर्णपणे मॅच बॅलन्स केलेली आहे. 4 गडी बाद 28-15 मध्ये 31 धावसंख्येची आवश्यकता. लॉफ करतात लॉंग ऑनला आणखीन एक, परंतु काय जबरदस्त झेल पकडलेली. लॉंग ऑन मध्ये ओमकार होते. शेवटच्या मोमेंटला बॉडी स्ट्रेच करत असताना जम्प केले आणि स्पेक्टाक्युलर कॅच त्याने कंप्लीट केलेली आहे. पावत ऍक्शन रिप्ले वेगाने टाकलं होता, प्रॉपर कनेक्ट झाला होता लॉंग ऑनला. शेवटच्या मोमेंटला जम्प घेतली आणि बरोबर हातांचा पिसारा फोडवत असताना पकडली आहे झेल. फलंदाज बाद. धक्का 5वा. 28 ला 5 गडी बाद. इक्वेशन 14 मध्ये 31 धावसंख्येची गरज. चौदा चेंडूंचा आता खेळ उर्वरित बाकी राहतो. 14 चेंडूंमध्ये विजयासाठी 31 धावसंख्येची गरज. चौदा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 मध्ये 31. 28 ला 5. ओ बॉलच बॅक ड्राईव्ह अडवण्याचा प्रयत्न चांगला होता. 1 रन वाचू शकणार नाहीयेत या चेंडूवरती. आकाश पाटील कडून प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत. जेन्युअन ऑलराऊंडर. 1 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 या धावसंख्येवरती. इक्वेशन 13 मध्ये 30 मॅच बॅलन्स आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर कुठेतरी 50-50 मॅच बॅलन्स होईल. 13 बॉल 30 धावा. हो चांगला चेंडू सरळ रेषेत काढलाय चेंडू. डॉट बॉल आला. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी राहतो. 2 ओव्हर मध्ये 30 धावसंख्येची गरज आहे. जर डिमांड असेल पाण्याची तरच आपण पाण्याची व्यवस्था करू. नक्की जा. जास्तीचा टाइमपास प्लीज करू नका. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीमधील दुसरी मॅच विनर वर्सेस RM11 गावदेवी सोनारपाडा. तर आम्ही विनंती करत आहोत सोनारपाडा टीमचे कॅप्टन की आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करावं. 12 बॉल आणि विजयासाठी 30 धावांची गरज. बारा बॉलचा उर्वरित खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल आणि विजयासाठी 30. पाहूयात आता 15चं आस्किंग रन रेट. बारा बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 30 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल. सुरुवात जबरदस्त झालेली आहे. यॉर्कर होता. लेग सिक चेंडू मिस करतो. लेग बिफोर द स्टंप साठी अपील.
बॅट्समन बीट, विकेट किपर बीट आणि आलेला लेग बायचा नशिबाचा चौकार. पिचिंग कुठेतरी इम्पॉर्टंट ठरली. पहिल्याच बॉलवरती हा चौकार. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूंमध्ये आता 26 या धावसंख्येचं इक्वेशन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 वरती. 11 बॉल आणि विजयासाठी 26 ची गरज. बॉलिंग करतात ओव्हर नंबर 4 मध्ये आकाश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज करण. आडवा बाटना फटका शॉट पंच करत असताना सेकंडचा कॉल. दोन्ही बॅट्समॅन क्षेत्र सोडलंय परंतु एकच धावेवरती रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर. कदाचित आधीच कॉल दिला होता तेव्हा जाऊन जर झाला असत तर कदाचित रन सक्सेस होऊ शकले असते. विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज विशाल इथून बाद होतात रनआउटच्या स्वरूपामध्ये. थँक्यू. नितीनजी म्हात्रे यांचं संगीत आपण ऐकत असताना या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला स्पर्धा सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजेच सर्वांच्या आधी येणं आणि सर्वांच्या नंतर जाणं ही मेहनत राहिलेली या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. त्या कारणास्तव नुकताच आम्ही उल्लेख केला की सिंहाचा वाटा राहिलेला नितीनजी म्हात्रे यांचा या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. इक्वेशन 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 25. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये विनायक आलेत. 10 बॉल विजयासाठी 25. लॉफ करण्याचा प्रयत्न. बाटन पॅड मधून काढला. टप्पा पडल्याच्या नंतर वळण घेतो चेंडू. किंचितशी मुवमेंट आणि तीच मुवमेंट कुठेतरी फायदेशीर ठरत असताना डॉट बॉल. इक्वेशन बदलतंय. आता उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 25. 9 बॉल 25 धावा. महत्वपूर्ण सामना. बॉलिंग करतोय तो मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4 मध्ये आकाश. फुल टॉस. प्रॉपर टायमिंग झालाय. कनेक्शन चांगलंय बॉल आणि त्याला देखील पाठवले सीमा पार. मोक्याच्या वेळी हा ठोकलेला षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते आतापर्यंत 40 या धावसंख्येवरती. विजयासाठी उर्वरित आता 8 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 8 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. विनायकने षटकार ठोकलेल्या सामन्यामध्ये पुनरागमन आपल्या संघाला करून देतोय. लॉफ करतात पुन्हा एकदा. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पकडली जेल. फलंदाज बाद. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येत असताना हरेशने लॉंग ऑफला सुंदर झेल पकडलेली आहे. आता इक्वेशन 7 चेंडू 19 ची गरज. थँक्यू सो मच. 7 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल आणि विजयासाठी 19 ची गरज असताना बॉलिंग मार्क वरती आकाश. नवीन फलंदाज सूर्य पवार आता मैदानाच्या आतमध्ये येतो. या चेंडूवरती मॅच कदाचित भविष्य निर्भर आहे. लेफ्ट आर्म विथ द स्टंप्स. ओ कनेक्ट झाला बॉल आणि त्याला सुद्धा पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. सूर्य पवारनं आपली पॉवर दाखवलेली आहे. टोकला षटकार. उर्वरित 6 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज.
6 बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला कॅप्टन प्लीज फिल्डिंग लावून घ्या कृपया करून. 6 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 6 मध्ये 13 ची गरज. सहा बॉल मध्ये 13 ची गरज आहे. धावा पुस्तकावरती धावा 7 गडी बाद 46 धावा. कृपया करून क्रीडांगणावरती येणारा जो मुख्य रस्ता आहे तिथे जर कोणी गाड्या पार्क केल्या तर आपण कृपया करून काढा. आडवा पाटणा फटका 6 मध्ये 13 ची गरज आहे. पहिलाच बॉल वेगाने रन तर घेतलेली. सेकंडचा कॉल स्ट्रायकिंग एंडला थ्रो. त्याचा फ्लो पाहून क्षेत्र तर सोडलेलं आहे. 2 धावा पहिल्याच बॉल वरती. आयोजकांच्या वतीनं सर्व मान्यवरांसाठी आणि प्रेक्षकांसाठी महत्वपूर्ण सूचना आम्ही पोहोचवत आहोत. क्रीडांगणाकडे येणारा मुख्य जो प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी जर कोणी मध्ये गाड्या पार्क केल्या असतील तर आपल्याला कृपया करून विनंती की जे मधोमध आपल्या रस्त्याच्या गाड्या असतील तर आपण कृपया करून काढा. काही क्षणामध्ये मुख्य मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होणार आहे. त्या कारणास्तव आपल्याला विनंती आहे जर मधोमध जर आपण गाड्या पार्क केल्या असतील तर आपण कृपया करून काढा. 5 बॉल 11 ची गरज. बॅकफुटला जाऊन फक्त स्लाइस केला. चायनीज कट. बॉल सीमा पार. थर्ड मॅनला धावा कशाही येऊ द्या. धावा येणं गरजेचं आहे. चौकार. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा काहीतरी येणं गरजेचं आहे आणि आपण पाहतायत आज चौकार येत असताना फलंदाज करण पावशेच्या बाट मधून आलेला हा चौकार मोक्याच्या वेळी या धावा तर निर्णायक ठरतील. चार बॉल 7 धावा. समोर सापडलाय का हाईट फॅक्टर मॅटर करते. रनआउटची देखील संधी. एकच रन या बॉल वरती. लेग बायच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 53 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 3 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज. सामना तुम्ही एन्जॉय करतात. गावदेवी काकडवाल बनाम जय जोटिंग देवरुंग या 2 टीम मध्ये 2 ताकदवार टीम मधला हा ताकदवार संघर्ष. 3 बॉल 6 धावा. पाहत होता चेंडू. आणखीन एक सुंदर चेंडू टाकलेला. विकेट सॅक्रिफाईस करत असताना विनायक साठी फलंदाज बाद. इक्वेशन आता बदलते. बॉल उर्वरित बाकी राहतात ते 2 बॉल मध्ये आता 6 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेली. 59चं टार्गेट. सुरुवात जबरदस्त आकाश पाटीलनं बॉलिंग करत असताना केली. भरपूर विकेट गमावले आतापर्यंत 8. सूर्य पवारनं आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे फलंदाज विनायक साठी. 2 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 2 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड चेसिंग म्हणजे या उर्वरित 6 धावा इथून ठोकाव्याच लागतील जिंकण्यासाठी. गावदेवी खाकडवाल संघ 59चं टार्गेट. संघर्षातून पुढे आलेला हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल मध्ये 6चा आता इक्वेशन येऊन पोहोचलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मिलिंद आलेले आहेत. मिन्नात आलेले आहेत नवीन फलंदाज. लॉफ करतात क्षेत्ररक्षक. वॅकंड एरिया. बॉल सीमा पार. धावा 4. हा चौकार. थँक्यू डीजे. बॉल मध्ये 2 कंपल्सरी धावसंख्येची गरज आहे. एक बॉल 2 धावा. फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करत आहोत. या मान्यवरांची आतुरतेने वाट आपण पाहत होतो त्याच मुख्य मान्यवरांचं शुभ आगमन होत असताना सन्मान्य
प्रणवजी गायकवाड साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. 1 बॉल 2 धावा, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, सामना इथून जिंकलेला आहे. जय शूटिंग देवरुंग टीमनं 1 बॉल मध्ये 2 ची गरज असताना यष्ट्या उद्ध्वस्त करून लावलेल्या आहेत. फलंदाज बाद. आपा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. क्लीन बोल्ड, 1 बॉल मध्ये 2 ची कंपल्सरी गरज होती. सन्माननीय प्रणवजी गायकवाड साहेबांचं नुकताच आपल्या या मुख्य व्यासपीठावरती आगमन होते. कृतिशील विचारांचे गतिशील नेता म्हणून ज्यांची ओळख आहे, तरुण तडफदार व्यक्तिमत्व, यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, खांद्यावरती जबाबदारी स्वीकारून या विभागामध्ये सुपरिचित असलेलं हे नेतृत्व आज आपल्या या 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाड आयोजित आई गावदेवी चषकाला या ठिकाणी भेट देण्यासाठी उपस्थित झालेले गायकवाड साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सुस्वागतम. चला लगेचच वळवत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग करत असताना 11 चेंडूंमध्ये धावा बनवल्या 26, गोलंदाजी करत असताना एक महत्वपूर्ण विकेट